महाराष्ट्र आणि सह्याद्रीचं नातं अतूट आहे. सह्याद्री म्हणजे केवळ पर्वताची रांग नाही, तर ती महाराष्ट्राची ओळख आणि इथल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अनेक लोकप्रिय आणि रोमांचक निसर्ग अनुभव देणारी ठिकाणं आहेत आणि त्यातलंच एक पवित्र ठिकाण म्हणजे आपलं भीमाशंकर. भीमाशंकर हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं पवित्र शिवमंदिर. हे ठिकाण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी खास आहे. कारण या शिवमंदिराभोवती आहे अद्भुत घनदाट जंगल. हे जंगल पाहायला अनुभवायला आम्ही चाललो होतो एका अविस्मरणीय जंगल सफारीला. भीमाशंकर ट्रेक हा खंडस गावापासून सुरू होतो. त्यासाठी इथे 2 मार्ग आहेत, एक शिडीघाट आणि गणेश घाट. शिडीघाट हा आव्हानात्मक आहे, तर गणेश घाट हा मार्ग सोपा आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आम्ही याच मार्गाने जायचं ठरवलं. साधारणतः 4 ते 5 तासाचा हा ट्रेक आहे. सकाळच्या सूर्याची सोनेरी कवडसे अंगावर घेत निसर्गाचं हे अद्भुत रूप डोळ्यात साठवत ही नव्या दमाची नवी पिढी भीमाशंकराच्या जंगलातून पुढे पुढे जात होते. सह्याद्रीच्या कडेकपारीतून चालताना एक अंगात विलक्षण शक्ती येते, याचा अनुभव आज आम्हा सर्वांना आला. पण सह्याद्री हा काय सोपा विषय आहे? ह्या जंगलाने आमच्यातल्या प्रत्येकाच्या अंगातली रग जिरवली. 3 तासाच्या ट्रेकनंतर आम्ही थोडं थांबलो आणि घरातून नेलेल्या फरसाणा चिरमुरे यावर ताव मारला. पण एक विशेष काळजी आम्ही सर्वांनी घेतली. इथं कोणत्याही प्रकारची घाण न करण्याची. जंगलं ही फक्त फिरण्यासाठी नसतात, ती समजून घ्यायची असतात, अनुभवायची असतात. निसर्ग, जैवविविधता याबद्दल माहिती ऐकताना हे निसर्गयात्री या भीमाशंकराच्या जंगलात एकरूप होऊन गेले. आपल्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी ही निसर्गराज्ञी आपल्याला जपलीच पाहिजे असा सर्वांनी दृढनिश्चय केला आणि एकच गर्जना झाली, हर हर महादेव. पदरगड, समोर दिसणारा थरारक शिडीघाट, फणा काढून उभा असलेला नागफणी काढा, हे सगळं बघत आम्ही 5 तासाची जंगलवाट तुडवत अखेर भीमाशंकराच्या मंदिराजवळ पोचलो. 1200 वर्षापूर्वीचं हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहून मन प्रसन्न झालेच, पण अंगातली मरगळ सुद्धा नाहीशी झाली. मंदिर दर्शनानंतर आपल्याला इथलं खरं निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वैभव पाहायला मिळतं. ह्या मंदिराजवळ आपल्याला एक भली मोठी घंटा दिसते. वसईच्या लढाईत चिमाजी अप्पांनी मोठा रणसंग्राम केला आणि ती लढाई जिंकली सुद्धा. त्यावेळी तिथल्या भल्या मोठ्या घंटा त्यांनी जप्त केल्या. त्यातीलच एक घंटा त्यांनी ह्या मंदिरासाठी अर्पण केली. असंच अजून एक ठिकाण म्हणजे गुप्त भीमाशंकर. मंदिरापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात हे ठिकाण वसलेलं आहे. भीमाशंकर नदीचा उगम जरी ज्योतिर्लिंगाजवळ झाला असला तरी ती नदी नंतर गुप्त होते आणि थेट इथेच उगम पावते. असंच अजून एक येथील थरारक आणि विलक्षण अनुभव देणारे ठिकाण म्हणजे नागफणी काढा. नागाने फणा काढल्यानंतर जसा तो अकराळ विक्राळ दिसतो, तसा हा नागफणी काढा. येथून तुम्हाला पदरगड आणि त्याच्या आजूबाजूच्या भीमाशंकर अभयारण्याचा विहंगमय परिसर पाहता येतो. भीमाशंकरमधील हे सर्वात उंचीवरलं ठिकाण बरं का. तुम्हाला माहिती आहे, याच अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी सुद्धा राहतो. नाव त्याचं इंडियन जायंट स्क्विरल म्हणजे शेकरू.
अतिशय देखणा असणारा हा प्राणी झपाट्याने दुर्मिळ होत चालला आहे. पण भीमाशंकराच्या जंगलामुळे त्याला हक्काचं घर मिळालं आहे. निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेलं, ऐतिहासिक वास्तूंची जाण ठेवणारं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं हे भीमाशंकर आणि तेथील जंगल खरंच अद्भुत आहे. अशी ठिकाणं आपण पाहिलीच पाहिजेत, पण ती जपलीसुद्धा पाहिजेत. नमस्कार, मी अक्षय माने. जय हिंद, जय महाराष्ट्र.